मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली की उभाटा गटाच्या प्रमुखांसह पक्षाचे नेते मुंबई मराठी माणसाच्या हातातून जाणार, तिला केंद्रशासित केलं जाणार आणि ती महाराष्ट्राची राजधानी राहणार नाही, अशी शुद्ध अफवा जाणून बुजून पसरवतात. नुकत्याच प्रकाशित झालेल्या संयुक्त मुलाखतीच्या पहिल्या भागातून हे पुन्हा एकदा दिसून आलं. पण याबाबत वस्तुस्थिती अगदी उलट आहे. एखादं मोठं शहर केंद्रशासित करण्याची कल्पना मुळात पंडित नेहरूंची होती. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओंकार मुळे, कॅमेरावर आहे जयेश पाटील. अशी माहिती आहे की 1956 मध्ये मुंबईला केंद्रशासित करण्याचा आदेश सुद्धा काढण्यात आला होता. मात्र अशा प्रकारचा आदेश निघाल्याचं कळताच मुंबईत प्रचंड असंतोष पसरला. या निर्णयाच्या विरोधात मुंबईतले कामगार एकत्र येऊन त्यांनी प्रचंड मोठा मोर्चा काढला. त्यावेळी मुंबई ही विशाल द्विभाषिक राज्याची राजधानी होती. त्या राज्याचं नाव बॉम्बे प्रोव्हिन्स असं होतं. तिच्या संबंधात काढण्यात आलेल्या या आदेशाच्या विरोधात निघालेल्या मोर्चावर मुख्यमंत्री असलेल्या मोरारजी देसाई यांनी गोळीबार केला. त्यात 105 जण हुतात्मा झाले होते. 1985 मध्ये महानगरपालिकेची निवडणूक होत असताना मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना मुंबईचा महापौर मराठी भाषिक असावा असं मनोमन वाटत होतं. परंतु एकंदर राजकीय परिस्थिती एखाद्या अमराठी महापौर होईल अशीच होती. कारण मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसचं बहुमत होतं. राजीव गांधींचे खास मुरली देवरा यांची पुन्हा वर्णी महापौरपदी लागू शकते म्हणून वसंतदादांनी ऐन मतदानाच्या 1-2 दिवस आधी मुंबईला केंद्रशासित करण्याचे प्रयत्न केंद्रात सुरू आहेत अशी अफवा हवेत सोडून दिली. तिचा फायदा शिवसेनेला झाला. हे लक्षात आल्यापासून शिवसेनेने प्रत्येक निवडणुकीत या अफवेचा पुरेपूर वापर केल्याचं दिसतंय. आज उपाटाही तेच करते. मुंबई केंद्रशासित होणार ही अफवा पसरून सुद्धा उभाटाला महानगरपालिकेत कधी स्पष्ट बहुमत देखील मिळालेलं नाही. परंतु झालाच तर काहीतरी फायदा होत असतो याची कल्पना उद्धव ठाकरेंना आहे, म्हणून ते प्रत्येक निवडणुकीत या अफवेचा आधार घेत आल्याचंच दिसून येतं. बेळगाव निपाणी कारवार हा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत केली होती. बेळगाव प्रश्न सोडवणार कोण? तुम्ही ठराव मांडणार आहात, पण हा ठराव नेमका काय असणार आहे त्याचं शब्दांकन केलंय का? माझं मत आहे, जोपर्यंत हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तोपर्यंत हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित झालाच पाहिजे, असा ठराव आपण केला पाहिजे आणि ही मागणी आपण विधिमंडळातून केंद्र सरकारकडे पाठवली पाहिजे असं उद्धव ठाकरे तेव्हा म्हणाले होते. बेळगाव विषयी त्यांची इतकी तळमळ ते स्वतः मुख्यमंत्री असताना मात्र कधीच दिसली नाही. बेळगावला केंद्रशासित प्रदेश करायचे असेल तर मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश जाहीर करा अशी मागणी कर्नाटकातील काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी यांनी केली होती. महाराष्ट्रातील नेत्यांवर सवदी यांनी निशाणा साधताना बेळगावचा मुद्दा उपस्थित केला. यापूर्वीही सवदी यांनी ही मागणी केली होती. एकंदरीतच मुंबई केंद्रशासित करण्याची कल्पना नेहरूंची, पण अफवा पसरवतो उभाटा, असा प्रश्न आता उद्भवू लागलाय. यावर एक सुजाण मतदार म्हणून तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.